नमस्कार, बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं पाहायला मिळते। नदीकाठी असणाऱ्या गजानन पुनसे, गंगाधर पुनसे, रवींद्र पुनसे, ज्ञानेश्वर वैद्य असे अनेक नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नदीचं पाणी जाऊन नैसर्गिक आपत्ती झालेली आहे। महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना एकरी 40,000 रुपये जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी मागणी केली आहे। आज अंजनसिंगी शिवारात सकाळपासून खूप प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि अंजनसिंगी शिवारामध्ये खूप अतिवृष्टी झाली आहे। तुम्ही पाठीमागं पाहू शकता, ही नद आहे। ह्या नदीच्या काठावर असणारे जे शेतकऱ्यांची शेती आहे ते पूर्णपणे पाण्यात गेली आहे, त्यांचं नुकसान झालेलं आहे। 6 एकर 7 एकर असे शेतकऱ्यांची शेती आहे। सोयाबीन, पयाटी, तूर हे पूर्णपणे शेतकऱ्यांचं पूर्णपणे वाहून गेलेलं आहे। काही शेतकऱ्यांचा कोटा वाहून गेला आहे, पायपा वाहून गेल्या आहे, टीनं वाहून गेल्या आहे। असं खूप प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। मी सरकारला ताबडतोब याचं पंचनामा करण्याचं विनंती करतो आणि या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे ताबडतोब यांना अतिवृष्टी म्हणून जाहीर करण्यात यावे, पंचनामा करण्यात यावं, ही सरकारला क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे ही मागणी आहे।